नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्री छत्रपती अकॅडमी पुणेनी नीट 2024च्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सेफ स्कोर काय असू शकतो याची एक यूट्यूब सिरीज मागच्या काही दिवसापासून चालवलेली होती। आज आपण सुरुवात करणार आहोत। आज आपण कॉलेज वाईज माहितीची सिरीज या ठिकाणी चालू करत आहोत। MBBS पासून सुरुवात करत आहोत। आज आपण BJ मेडिकल कॉलेज पुणे महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं MBBS कॉलेजेस आहे, त्या कॉलेजेसची माहिती, त्याचबरोबर त्या कॉलेजला सीट किती आहेत, त्याचबरोबर त्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे कॅटेगरी वाईज, त्याचबरोबर त्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा फर्स्ट सेकंड थर्ड राउंडचा कट ऑफ काय होता याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नीट 2024ची तयारी करत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सिरीजसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्यावर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत BJ मेडिकल कॉलेज पुणे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजचं लॉंग फॉर्म आहे बैरामजी जिजाबाई मेडिकल कॉलेज पुणे, याला आपण शॉर्टमध्ये BJ मेडिकल कॉलेज पुणे असं म्हणतो। नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचं सर्वात मोठं स्वप्न असतं की BJ मेडिकल कॉलेज पुणेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीचं। त्या कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजचं लोकेशन आहे पुणे या ठिकाणी कॉलेज आहे आणि रेल्वे स्टेशनपासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर हे कॉलेज आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज तसं सोयीचं कॉलेज ठरतं, कारण रेल्वे स्टेशनपासून हार्डली वॉकिंग डिस्टन्स 5 ते 10 मिनिटावर BJ मेडिकल कॉलेज पुणे आणि ससून हॉस्पिटल आहे। कॉलेजचं स्टेटस जर आपण बघायला गेलं तर कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि कॉलेजची स्थापना भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरची आहे। 1946ला कॉलेजची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे आणि कॉलेज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत संलग्न हे कॉलेज आहे। आता कॉलेजच्या हॉस्पिटलबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। कॉलेजच्या हॉस्पिटलबद्दल माहिती सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे काही हॉस्पिटल आहेत आणि ते फुल फ्लेज पेशंट फ्लोमध्ये चालणाऱ्या हॉस्पिटलपैकी एक कॉलेजचं हॉस्पिटल आहे। कॉलेजला अटॅच ससून जनरल हॉस्पिटल हे BJ मेडिकल कॉलेजला अटॅच आहे आणि हॉस्पिटलची स्थापना ही कॉलेजपेक्षा जुनी आहे। हॉस्पिटल 1867 रोजी या 1867 साली ससून हॉस्पिटलची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे आणि कॉलेजचा बेडचा जर विचार केला तर 1296 बेडेड हे हॉस्पिटल आहे। आता कॉलेजच्या हॉस्टेल फॅसिलिटीबद्दल आपण थोडक्यात पाहूया। कॉलेजला हॉस्टेल पहिल्या वर्षीपासून अवेलेबल आहे, तर कॉलेजचं हॉस्टेल पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे। एज्युकेशनच्या बाबतीत माहिती घ्यायची झालं तर या ठिकाणी UG म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट कोर्स म्हणजेच MBBS, त्याचबरोबर PG विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर PG सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे। UGचं जे काही एज्युकेशन आहे ते नीटच्या मार्क्सच्या बेसिसवर UGचे या ठिकाणी ॲडमिशन त्या ठिकाणी होत असतात। आता कॉलेजचं आपण सीट किती आहेत, त्याचबरोबर कॉलेजला कॅटेगरी वाईज फीस किती आहेत, त्याचबरोबर मागच्या राऊंडला कॉलेजचा कट ऑफ काय राहिलेला आहे त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेऊयात। कॉलेजचा सीटचा जर विचार केला UG सीटचाच म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट MBBS सीटचा जर आपण विचार केला तर कॉलेजला टोटल 250 सीटसाठी या ठिकाणी ॲडमिशन दरवर्षी होतात। 250 सीटमध्ये थोडीफार विभागणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। 250 पैकी 38 सीट या ऑल इंडिया कोट्याच्या MCCच्या वेबसाईटवरून भरल्या जातात। त्याला ऑल इंडिया कोटा 15% काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणतो। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात या 15% सीट आहेत। त्याचबरोबर 2 सीट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि उरलेल्या 210 सीट हे महाराष्ट्र स्टेटमधील विद्यार्थ्यांसाठी स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे। महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते आणि महाराष्ट्र स्टेट डोमासाईल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही प्रायव्हेट कॉलेज आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या प्रत्येक कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 85% सीट त्या ठिकाणी राखीव ठेवल्या जातात। त्याच प्रकारे BJ मेडिकल कॉलेजच्या 250 पैकी 210 सीट हे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्टेट कोट्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। आता ह्या 210 सीटची विभागणी कशा प्रकारे आहे, प्रत्येक कॅटेगरीला त्या ठिकाणी किती सीट आहेत याविषयीचं डिटेल इन्फॉर्मेशन देणारं सीट मॅट्रिक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज कशा प्रकारे सीट विभागले आहेत त्या ठिकाणी तुम्ही
पाहू शकता। आता पाहूयात कॉलेजच्या फीजबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊयात। कॉलेजच्या 2023च्या फी स्ट्रक्चरनुसार कॉलेजची जी काही फीस आहे, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी 1,35,700 प्रतिवर्ष इतकी फीस आहे। EWS EBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 72,850 इतकी फीस होती। SC ST VJ NT SBC म्हणजे आणि OBC बाकी सगळ्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ओपन EWS सोडून त्यांना 10,000 प्रतिवर्ष इतकी फीस BJ मेडिकल कॉलेज 2023च्या फी स्ट्रक्चरनुसार होती। त्याचबरोबर हॉस्टेलच्या फीसचा जर आपण विचार केला तर 4,000 रुपये प्रतिवर्ष इतकी हॉस्टेल फीस BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी आहे। कॉलेजचं फी स्ट्रक्चरसुद्धा तुम्हाला त्याच लिंकमध्ये मिळेल जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे। त्याचबरोबर आता कॉलेजचा कट ऑफ पाहूयात। आपण पहिल्या राऊंडचा कट ऑफ या ठिकाणी पाहणार आहोत। दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला अवेलेबल असणार आहे। पहिल्या राऊंडचा जनरल कट ऑफ आपण पाहणार आहोत। वुमनचा कट ऑफ आणि जनरल कट ऑफ अशा कट ऑफमध्ये 2 विभागणी त्या ठिकाणी घेण्यात येते। त्यापैकी आपण जनरलचा कट ऑफ पाहणार आहोत, म्हणजे याच्यामध्ये जेंट्स आणि वुमन दोघेही याचा समावेश त्या ठिकाणी होऊ शकतो। आणि हे जे काही कट ऑफ आहेत हे ऑल इंडिया रँकवरून काढण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये प्लस मायनस थोडंफार असू शकतं काही मार्काचं, पण ॲव्हरेज जर आपण बघितलं जनरल कट ऑफ जर आपण BJ मेडिकल कॉलेज पहिल्या राऊंडचा जर बघितला तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी 657, OBC 645, EWS 649, SC 581, ST 491, VJ 604, NTB 601, NTC 635, NTD 650 आणि PWD म्हणजे विद्यार्थी अपंग किंवा दिव्यांग प्रवर्गात येत असेल तर PWDच्या विद्यार्थ्याला BJ मेडिकल कॉलेज 250 ते 300 मार्कच्या दरम्यान त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोट्याअंतर्गत त्या ठिकाणी मिळत असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं BJ मेडिकल कॉलेजविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन। याच्यामध्ये आपण कॉलेजच्या इस्टॅब्लिशमेंटपासून हॉस्पिटलपासून त्याचबरोबर हॉस्टेल अवेलेबल आहे का, त्याचबरोबर त्या ठिकाणी कोणकोणत्या एज्युकेशनला त्या ठिकाणी ॲडमिशन होतात, PG त्या ठिकाणी अवेलेबल आहे का याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे। त्याचबरोबर कॉलेजचं सीट, त्याचबरोबर फीस आणि कट ऑफ विषयी आपण या ठिकाणी पहिल्या राऊंडचा कट ऑफ जनरलचा त्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे। बाकी जे 2 राऊंड आहेत सेकंड आणि थर्ड राऊंडचे कट ऑफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही BJ मेडिकल कॉलेजविषयीची विस्तृत माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल कॉलेजचं कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कॉलेजचं फी स्ट्रक्चरसुद्धा आपण त्याच्यामध्ये देणार आहोत। त्याचबरोबर कॉलेजचा सेकंड आणि थर्ड राऊंडचा मागच्या वर्षीचा कट ऑफ त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज दिलेला आहे। त्यामुळं जे विद्यार्थी हे सगळं जाणून घेऊ इच्छित असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करून जाणून घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा जाणून घेऊ शकता। अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओची सिरीज आता आपण आजपासून सुरू करत आहोत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी चॅनलसोबत कनेक्ट राहावं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।